जय हिंद मित्रांनो आज दिवसभरापासून पोलीस भरतीचं काय काय अपडेट आलेलं आहे याबद्दल सविस्तर आपण माहिती घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनल वरती नवीन आला असाल तर सबस्क्राइब मात्र नक्कीच करून घ्या। तर पहा मित्रांनो, पहिली अपडेट आहे नागपूर कारागृह पोलीस भरती जी काय चालू आहे नागपूरवाल्यांची, त्यांचं प्रवेश पत्र आलेले आहेत, म्हणजे हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे। लक्षात घ्या, यांचे हॉल तिकीट आता अपडेट झालेलं आहे नागपूर कारागृह यांचं, ठीक आहे। आणि जर तुम्हाला काय इन्फॉर्मेशन वगैरे सगळं जे काय आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळत राहणार आहे आणि टेलिग्राम चॅनलला सगळं आपण माहिती टाकलेली आहे ऑलरेडी। दुसरे मित्रांनो, मार्क लिस्ट जवळपास भंडाऱ्याची आलेली आहे, बुलढाणाला SRPF गट क्रमांक 15 ची मार्क लिस्ट आलेली आहे। त्याचबरोबर मित्रांनो जळगावची आलेली आहे। भरपूर असे जिल्हे आहेत ज्यांचं 7 तारखेला एक्झाम झाली होती, 7 तारखेला परीक्षा झाली होती, या परीक्षेचं मार्क लिस्ट आलेले आहेत। आता काही मुलं म्हणतील सर मला एवढे मार्क मिळाले, ठीक आहे, आमची मेरिट किती लागेल काय लागेल? बघा, मेरिट माणूस कधी काढू शकतो ज्यावेळेस कास्ट वाईज त्यांनी मार्क टाकलेले असतील त्यावेळेस। पण आपण जर बघितलं बहुतेक ठिकाणी कास्ट वाईज मार्क टाकलेले नाहीत, त्यामुळे आपल्याला अडचण येणार आहे ते म्हणजे मेरिट काढायला, त्यामुळे आपण मेरिट काढत नाहीये। पण साहजिकच मित्रांनो लक्षात घ्या, 130, 32, 34 पर्यंत लागू शकतात सर्वसाधारण ओपन कास्टच्या, बाकी कास्ट वाईज कमी लागेल। आता एवढे दिवस तुम्ही वाट बघितली, अजून 2 दिवस वाट बघा, सगळं हॉल तिकीट वगैरे सगळं मार्क लिस्ट आणि मेरिट लिस्ट पण लागूनच जाणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नागपूर शहराबद्दल एक महत्त्वाची अपडेट आली आहे, ते म्हणजे मैदानी चाचणीला जे काही विद्यार्थी गैरहजर होते, ज्यांना शक्य झालं नाही मैदानी चाचणी द्यायला, अशा विद्यार्थ्यांसाठी 10 जुलैला ग्राउंड अरेंज केलेला आहे। म्हणजे नागपूर शहर पोलीस भरतीला जे विद्यार्थी मैदानी चाचणीमध्ये ऍब्सेंट होते, गैरहजर होते, अशा विद्यार्थ्यांसाठी 10 जुलैला ग्राउंड होणार आहे। लक्षात ठेवा, 10 जुलै लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचं जे काही 9 जुलै ते 11 जुलै या दरम्यान जे काही मैदानी चाचणी होणार होती, पावसामुळे ती मैदानी चाचणी पुढे ढकलली आहे। आता बघा, हे अपडेट आहे, महत्वाचं अपडेट आहे मित्रांनो। कन्फर्मेशन साठी तुम्ही एकदा ऑफिशियल वेबसाईट, आता तुम्ही समजा पुणे ग्रामीणला फॉर्म भरलाय तर पुणे ग्रामीणच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन चेक करून घ्यायचंय की आपलं हॉल तिकीट जनरेट झालंय का नाही, किंवा पुणे ग्रामीणचं काय अपडेट आलेले, आणि अप टू डेट तुम्ही सुद्धा राहायचंय। ज्या ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड असेल त्या त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट मध्ये राहायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो धुळे जिल्हा झाला, याच्यापैकी 100 पैकी 100 मार्क घेणारे विद्यार्थी आपल्याला आढळलेले आहेत। रायगड जिल्हा झाला, या रायगड मध्ये सुद्धा 100 पैकी 100 मार्क घेणारे विद्यार्थी आहेत। आताच्या या महत्वाच्या 5 अपडेट तुम्हाला मी कमीत कमी वेळेमध्ये दिलेला आहे, ठीक आहे। आता याच्यानंतरचा जो काही प्रश्न आहे, दुसऱ्या सर्व मुलांचा एकच प्रश्न असणार, तो म्हणजे सर मेरिट किती लागेल आणि कधी लागेल, हेच महत्वाचे प्रश्न आहे। बघा, मेरिट किती लागेल, कधी लागेल। आता बघा, मी तुम्हाला मगाशी पण तेच बोललो, तुमचं बेस्ट तुम्ही दिलेलं आहात, तुमची परीक्षा झाली, तुमचं मैदानी झालं, तुमचं लेखी झाली, बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहात तुम्ही। आता मेरिट किती लागेल, कधी लागेल याची वाट बघायची आवश्यकता नाहीये, पण भरपूर मुलांना आता झोपच येणार नाही, कारण मेरिट किती लागते काय लागते, मी बसतो का नाही बसतो, धाकधूक असणार। बघा मित्रांनो, तुम्ही मेहनत जरी व्यवस्थित केली असेल, पेपर तुमचा व्यवस्थित गेलेला असेल तर नक्कीच पॉझिटिव्ह मेरिट लागणार आणि तुमचं सिलेक्शन सुद्धा होणार। आणि यदा कदाचित जे मुलं सिलेक्शन पासून राहून जातील त्या मुलांनी टेन्शन न घेता पुढे येणाऱ्या भरतीचा लगेच तयारीला लागायचं आहे आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले चांगले मार्क्स घेऊन पास व्हायचं आहे, मी एवढंच सांगेल। बाकी मित्रांनो, पुढच्या अपडेटसाठी तुम्हाला नेहमीच नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे। पुढची अपडेट पण मी जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करणार। आणि या ठिकाणी आता मी थांबणार आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद।